बेळगाव शहरासाठी एक आनंदाची गोष्ट आणि सन्मानाची गोष्ट आहे. कारण शांताई वृद्धाश्रम म्हटलं की सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा वृद्धाश्रम आम्ही चालवलेला आहे. गेल्या 27 वर्षापासून आम्ही हा वृद्धाश्रम सांभाळत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्या, आपण त्या अडचणीतनं मात करत आम्ही शांताई वृद्धाश्रम 2-3 राज्यामध्ये आपण शांताई वृद्धाश्रमचा प्रचार केला. पण आमच्या मुलीनं इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपूर्ण जग प्रसिद्ध करण्याचं काम शरल विजय मोरेने केले आणि त्या माध्यमातून काम करत असताना इंडिया गॉट टॅलेंट असो, सारेगामापा असो, ZTV असो, अशा माध्यमातून इंस्टाग्रामवरती आमच्या सर्व आजी लोक व्हायरल आजी झालेत आणि त्यांचा डान्स बघून केंद्र सरकारनं स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीनं ह्या वर्षी वायझाग येतं फिट इंडिया हा एक कार्यक्रम केंद्र सरकार घेत असतं आणि त्या ठिकाणी कमीत कमी एक 3 जणांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात आणि त्यांना चॅम्पियनशिप देतात, ब्रँड अँबॅसेडर बनवतात. त्यामध्ये मिस इंडिया आणि एक ऑलिम्पिकपटू आणि शांताई वृद्धाश्रमामधील सर्व आजींचा गेस्ट म्हणून बोलवले होते आणि रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझा मुलगा आलन मोरे, शरल मोरे आणि सुमन आजी सगळ्या आजींचं नेतृत्व घेऊन वायझागमध्ये 1 तारखेला त्यांनी सन्मान स्वीकारला आणि आजीच्या हस्ते जवळपास 10,000च्या वरती सायकलपट्टू होते. त्या सायकलपट्टूंचं उद्घाटन आमच्या सुमन आजींच्या हस्ते केले. हे सगळ्यात मोठं विषय आहे. म्हणून बेळगाव शहराच्या जनतेने आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळे आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकलो आणि त्याला जोर द्यायचं काम शरल विजय मोरेने केले.